टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्याच समवेत महाराष्ट्रातील असंख्य मराठा आंदोलनकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये आझाद मैदानावरती दाखल झाले। खरं तर 5 दिवस यांचं मराठा आरक्षण मिळावं या संदर्भात आंदोलन जे आहे ते सुरू होतं आणि खरं तर काल शासनाकडून GR काढल्याच्या नंतर हे सर्व आंदोलनकर्ते जे आहेत ते परत आपल्या गावी गेलेले आहेत। मात्र सध्या आपण आझाद मैदानावर होतो आणि या आझाद मैदानावरचं सध्या चित्र बघतोय की या आझाद मैदानावरती महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम आता हाती घेण्यात आलेली आहे। खरं तर आंदोलनकर्ते या ठिकाणी दाखल झाल्याच्या नंतर 2 दिवस जे आहेत इथले हॉटेल्स असतील किंवा हे बंद ठेवण्यात आलेले होते। त्यामुळं आमची गैरसोय झाली जी आहे ते असं आंदोलनकर्त्यांचा आरोप होता। त्यावेळेस आंदोलनकर्त्यांनी आपल्या गावाकडे पाणी असेल किंवा खाद्यपदार्थ जे आहेत यासाठी साथ घातली आणि खरं तर गावाकडून विविध भोजन व्यवस्थेची जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली। अनेक गावाकडून खाद्यपदार्थ जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झाले, ज्याच्यामध्ये भाकरी ठेचा असेल किंवा पाणी असेल मोठ्या प्रमाणात जे आहे ते सर्व या आंदोलनकर्त्यांच्या सोयीसाठी गावाकडून आपली ही सर्व रसद आहे म्हणजे खाद्यपदार्थ असतील किंवा ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाल्या। आपण सध्या आझाद मैदानावर आझाद मैदानावरती हे चित्र बघू शकतोय की कशा पद्धतीनं पाण्याच्या ज्या बॉटल्स आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले होत्या की जवळपास प्रत्येक आझाद मैदानाच्या ज्या कोपऱ्यावरती आहेत असे पाण्याचे बॉटलचे अक्षरशः ढीग साचलेले आहेत किंवा खाद्यपदार्थ जे आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो। मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं आझाद मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यावर जे आहे ते पाण्याच्या बॉटल जे आहेत ते या ठिकाणी साचलेले आहेत। सुरुवातीला आल्याच्या नंतर जी काही गैरसोय झालेली होती ही गैरसोय टाळण्यासाठी गावाकडून आहे प्रत्येक गावातून वाड्या वस्त्यावरून खरं तर या आंदोलनकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात जे आहे त्या पाणी बॉटल्स या ठिकाणी आलेल्या होत्या आणि आता सध्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी या ठिकाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय किंवा जे खाद्यपदार्थ होते ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले होते। आणि आता बघू शकतो की आझाद मैदानावरती महानगरपालिकेच्या वतीनं जे आहे ते सध्या स्वच्छता करण्यात याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा जो आरक्षणाच्या संदर्भातला संघर्ष जो आहे तो या ठिकाणी सुरू होता। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा जी आहे ते आझाद मैदानावरती दुमदुमत होत्या। मात्र या आंदोलनाची दखल जी आहे ते राज्य शासनाने घेतली आणि काल GR जो आहे तो पारित करण्यात आला। या GR पारित केल्याच्या नंतर हे सर्व आंदोलनकर्ते आहेत ते परत आपल्या गावी गेलेले आहेत। मात्र सध्या याच आझाद मैदानावरती सध्या महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवण्यात येत आहे। मात्र या ठिकाणी पाहू शकतोय की कशा पद्धतीनं या सर्व आंदोलनकर्त्यांना गावाकडून किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे पाणी बॉटल असतील किंवा खाद्यपदार्थ असतील या ठिकाणी आलेले होते। म्हणजेच या मुंबईकरांनी सुद्धा पाहिलं की गावखेड्यातली जी लोक आहेत त्यांनी साथ घातल्यानंतर गावकऱ्यांनी पाठवलेली जी ज्यांना रसद होती ती या ठिकाणी सर्वांनी अनुभवली किंवा मुंबईकरांनी सुद्धा खरं तर याचा आस्वाद जो आहे तो जेवणाचा घेतलेला होता। मोठ्या प्रमाणात सध्या पाण्याच्या बॉटल्स आहेत आझाद मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याच्या बॉटल जे आहे ते या ठिकाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आता महानगरपालिका या सर्व पाण्याच्या बॉटलचं पुढे काय नक्की आता करणार आहे हे पण पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साचलेल्या ज्या पाणी बॉटल्स आहेत या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र जे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांकडून सध्या या ठिकाणची साफसफाई जी आहे ती करण्यात येते आणि जो समोरचा पॅन्डल लावण्यात होता ते सुद्धा आता काढण्याचं हळूहळू काम जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या युद्ध पातळीवरती जी स्वच्छता आहे ती सध्या या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे। मात्र मोठ्या प्रमाणात आझाद मैदानाच्या आजूबाजूला पाणी बॉटल सुद्धा आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन रोशन गायकवाड सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।